तलाठी भरतीत एवढा मोठा घोटाळा उघड, महाराष्ट्रातील तलाठी टॉपर. पाठीमागे मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवलेला, त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तलाठी भरतीत चंद्रपूरचा जर तुम्ही रिझल्ट बघितला असेल तर त्यामध्ये मित्रांनो रश्मी म्हणून एक मुलगी आहे, तर तिचा स्कोर आलेला होता की 200 गुणांपैकी तलाठी परीक्षेमध्ये 214 आणि त्याच विद्यार्थिनीला मित्रांनो फक्त 54 मार्क मिळाले होते वनरक्षक भरतीमध्ये, अशी आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती. तर ती माहिती एकदम खरी होती मित्रांनो. आणि हा जो घोटाळा होता मित्रांनो किंवा हा जो खुलासा केला होता मित्रांनो, तो केला होता स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी हा घोटाळा उघड केला होता. तर बघा आता त्याविषयीच महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महाराष्ट्रातील जे टॉपर आहे, ज्यांनी तलाठी भरतीमध्ये टॉप केलेला आहे मित्रांनो, सर्वाधिक गुण मिळवलेले आहेत, 200 गुणांपैकी 214 गुण मिळवलेले आहेत तलाठी भरतीविषयी. याविषयी एक धक्कादायक म्हणा किंवा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि तलाठी भरती रिलेटेड सर्व ऑथेंटिक अपडेट मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर आता बघा काय नवीन अपडेट याविषयी आलेले आहे महाराष्ट्र तलाठी टॉपर. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, ती न्यूज या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर ही न्यूज जी आहे मित्रांनो ती बघा पुण्यनगरी या न्यूजपेपरमधील आहे. तर याच्यामध्ये बघा सांगितलेलं आहे की तलाठी परीक्षेत सिंदेवाहीची रश्मी मेश्राम राज्यात अव्वल. तर ही जी विद्यार्थिनी आहे मित्रांनो, या विद्यार्थिनीने कसे यश मिळवले आणि तिला 200 पैकी 214 गुण कसे मिळाले याविषयी मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करतोय. ठीक आहे, त्याला तर आपण सुरुवात करूया. तर बघा, राज्यात शासकीय कार्यालयातील विविध पदाकरिता भरती केली जात असून नुकताच शासनाने तलाठी परीक्षा भरतीचा निकाल घोषित केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाहीची रश्मी दोडकू मेश्राम ही राज्यात अव्वल ठरली असून शिंदेवाडीसह चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. यापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील राहुल विजय जंगटे हा राज्यात राज्यकारी सहकारी अव्वल ठरला होता. एकाच वर्षात राज्यात अव्वल ठरलेले दोन्ही सुपुत्र हे सिंदेवाही तालुक्यातील गुंजवाही येथील आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा संपूर्ण माहिती शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे, तर बघा तुमचे सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने तलाठी भरती प्रक्रिया 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत एकूण 57 सत्रात घेतली. या परीक्षेत महाराष्ट्रातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामधून शिंदेवाहीची रश्मी मेश्राम तलाठी भरती यादीत सामान्यकृत गुण मिळवल्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवून राज्यात अव्वल आले आहे. तिला 200 पैकी 214 गुण मिळाले आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनीनुसार सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना. ठीक आहे, आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे तो बघा, या ठिकाणी तुम्हाला समजेल आता. ठीक आहे, त्यानंतर बघा मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त ठरलेले आहे. असेच तलाठी भरती प्रक्रियेत एकूण 48 उमेदवारांना 200 पैकी जास्त सामान्यकृत गुण मिळालेले आहेत. त्यामध्ये रश्मी मेश्राम अव्वल ठरलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा रश्मी मेश्राम अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथून झाले आहे. तिने कृषी विभागात पदवी घेतली आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी नागपूर येथे राहून करीत आहे. तिने हे यश अत्यंत चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यासाने मिळवलेलं आहे, अशी माहिती मित्रांनो पुण्यनगरी या न्यूजपेपरमध्ये आलेले मित्रांनो. तर बघा आपण पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आणि त्यामध्ये सांगितलेले की महाराष्ट्रातील जी टॉपर आहे तिला 214 मार्क आहेत. तर तिने कसे 214 मार्क मिळवले आहेत याविषयी मित्रांनो ही अपडेट आली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुमचा जो काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सो मच, धन्यवाद.